जगातील सर्वात मोठे आश्चर्य. शिरूर घोडनदी कल्किदत्त मंदिर पाषाणवाडी येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे स्पष्टीकरण श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी महाग्रंथ लिहून जगात पहिला क्रमांक मिळविला. तपशील: श्रीमद भगवद्गीता 700 श्लोक, ज्ञानेश्वरी 9013 श्लोक, तर श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी 1,85,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख श्लोकांचे महाकाव्य लिहिले आहे. 2 भाग प्रसिद्ध झाले असून पुढील भाग प्रसिद्ध आर्थिक मदत आल्यावर होतील. यांची वेदांवरील प्रवचने आणि भगवान कल्किदत्तात्रेय अभंग आणि शिरूरच्या अमृतगवळणी यूट्यूबवर पहा. सर्व साधकांना कल्किदत्तदासाचा नमस्कार. साधक हो, आपले महाराज पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती अर्थात भगवान कल्की यांचे वेदांवरील संशोधन त्यांच्या प्रवचनाद्वारे पूर्ण जगासाठी विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी जगातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ही माहिती जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वंशोवंशी पोहोचवा. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. सनातन वैदिक विश्व हिंदू धर्माचा एकच मुख्य देव परमेश्वर श्रीवत्सवक्षा भगवंत. ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सभूर्मि विश्ववृत्य दशांगुलम शिरू संबलग्रामे स्वयंभू शिरू संबलग्रामे ओम शिरू संबलग्रामे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमल प्रपातु परमात्मा धर्मवन कुरुत अवतारः वासुदेव भगवत हृदय स्थिते. तर या जगामध्ये आता कलियुगामध्ये प्रचार करण्याची भूमिका जी आहे ती अशी आहे की जेव्हा परमेश्वर माणसा हृदयात अवतीर्ण होईल तेव्हा ज्ञान होईल. तसं होणार नाही. जीव अज्ञान आहे. म्हणजे उदाहरणार्थ हा बल्ब आहे. तुमचा बल्ब आहे म्हणजे बल्ब दिसतो आहे, हा जीव आहे म्हणजे त्याला अस्तित्व आहे. पण जेव्हा आपण बटन दाबू तेव्हा बल्बामध्ये लाईट लागत आणि मग बल्बाच्या काचेतून प्रकाश बाहेर पडतो. तशा प्रकारचं आपलं जे परमात्मा आहे वासुदेव तो आपल्या हृदयामध्ये जर आला तरच आपल्या जीवनाचा पूर्ण विकास होईल. तसा होणार नाही. ताडगी तोडगी करून करून सगळं जग थकले तर कोणालाही आतापर्यंत ईश्वर प्राप्ती होण्याची लक्षणं नाहीत. कारण का तर त्यांचे निर्णय देव आहेत. ह्या देवाला पळ, त्या देवाला पळ, ह्या भूताचा पाया पड, त्या भूताच्या पाया पड आणि काही खा कसर आणि देवाचे नाव घ्या चालत नाही. टायफॉइड झाला की दूध प्यायला तो उलटतो म्हणून दूध त्याला पेत नाहीत. तशा प्रकारचं जे देव आहेत ते 33 कोटी देव गंधर्व अप्सरा मसवा माऊला हे जे सगळे देव आहेत जगातले हे सगळे देव गाईचं दूध पितात आणि फळं खाऊन फळांचा रस पितात. मांसाहार करीत नाही, दारू घेत नाही, गांजा घेत नाही. पण त्यांच्या नावाखाली वाटतं तेवढा धिंगाणा चाललाय. वेदामध्ये सांगितलेला आहे. ज्याला पाहिजे असेल माहिती आणि रोग वेद वाचावेत म्हणजे तुम्हाला कळन
की देव प्रत्यक्ष काय घेतात, गाईचं दूध पिऊन राहतात, साती आसरा मावला या, त्याला तुम्ही नंतर निर्णय उपचार करून त्यांना थंड करण्याचा प्रयत्न करता, परंतु त्यांना जे मुख्य खाद्य आहे देवांचं ते दूध आहे, फळांचा रस आहे, सोमरस आहे, ते पाळले. समजा तुम्ही आता देवधर्म करताय, परंतु तुम्ही समजा अमंगळ खाताय, तर तुम्हाला देव प्रसन्न, देवाच्या जवळ जे भूत आहेत ते प्रसवणार, चेडे गोटे भानवती करणी काळी विद्या हे सगळं तुमच्या पाठीमागे येणार. जेव्हा तुम्ही शाकाहारी बनता, वरण भात आमटी किंवा शाकाहारी भाजी खाता राहता, तेव्हा तुम्हाला पित्र प्रसन्न होतील, देव प्रसन्न होणार नाही. जेव्हा तुम्ही फळं खाऊन दूध पिता तेव्हा तुम्हाला देव प्रसन्न होणार. सोमरस पिता, फळांचा रस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस हा सोमरसचा मुख्य भाग. मोळाचे मग, गाईचं दूध, दही, लोणी हे सुद्धा सोमरसामध्ये येत. परंतु 4 प्रमुख जे आहेत पहिले ते प्रकार आपण त्याच्यात जर सहवास घेतला तर आपण पुढे येणार. आता इंद्रदेवांचा राजा जो आहे तो फक्त सोमरस आणि अमृत पितो, मग त्याबरोबर सगळे 33 कोटी देव अमृत पिऊन राहतात. त्याचबरोबर मग जे मानव आहेत त्यांना सुद्धा मग सोमरस दिला जातो. इंद्र पृथ्वी आला की सोमरस पितो, स्वर्गात घालतो अमृत पिऊन राहतो. ज्वारी बाजरी गहू तांदूळ असं काही देव खात नाहीत. आणि पुराणात त्यांच्याकरता काय ते लिहून ठेवायला असतं, त्याप्रमाणे आपण चालतो. वेदामध्ये जे हिंदू धर्माचे मुख्य ग्रंथ आहे वेद. आता सनातन जो आपला धर्म आहे हिंदू धर्म, त्याचा मुख्य देव आहे ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात भूर्मी विश्वतूर्त्या दशांगुलम. हा 10 अंगुलीवरला देव आहे आणि हा देव कधी नष्ट होत नाही, जसा तसा कायम असतो. हाच मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध आणि कल्की दत्त या नावाने प्रसिद्ध अवतार घेऊन समाजाचं कल्याण करतो. सगळं जग संपलं अनादि झालं तरी परमात्मा राहतो. मग पुन्हा जागा झालं की पुन्हा दश अवतार सुरू होतात आणि त्यांचा काळ मग मत्स्य अवतार पाण्यात राहतो. तर मत्स्य अवतार पाण्यात राहतो, मग ते कर्म सुरू होतो पाण्याचं. मग मत्स्य कच्चे असे सुरू होतात. पाण्यात राहणारा मासा कासा म्हणजे पाण्यात राहतो, पाण्याच्या बाहेर राहते. वर अवतार पाण्याच्या बाहेर राहतो. म्हणजे अशा दृष्टीने हे 10 अवतार जे आहेत योग ना योग अनंत कोटी वर्ष आरंभ कधी झाला माहीत नाही, मध्ये कधी सुटत नाही, शेवट पण सांगता येत नाही. असं हे देवा परमेश्वराचं महत्व आहे. म्हणून हा सनातन देव आहे. पुरुषोक्त वाचलं पाहिजे आणि प्रत्येकाने दररोज ओम सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्षा भूर्शोर्त्या दशांगुल हा मंत्र म्हटला पाहिजे. तेव्हा तुम्हाला पूर्ण शक्ती आहे. तुमचं शारीरिक आरोग्य सुधरणं तसं सुधरू शकत नाही. आता मत्स्य अवतारामध्ये महाप्रलय झाला, तेव्हा त्याच्या शिंगाला नाव बांधली सत्यव्रताने. 7 त्यात क्रतू पुल पुलस्त्री अंगिरा वशिष्ठ मरीच हे 7 देव होते. 7 ऋषी आत होते आणि 8वा कोण सत्यवृत्त राजा होता. 4 जण त्या नाव आहेत. आणि 9वा कोण मत्स्य. विष्णू भगवानने आपलं नाव शिंगाला बांधलेले आहे मत्स्य अवतारामध्ये. मग चौकडा अंधार पाडा, खूप पाणी लकडं काय कुठं काय दिसना. मग त्यावेळेला त्यांना प्रकाश कोणी दिला, त्याचा पुरावा काय आपल्याकडे कुठे लिहिले का तुम्ही? जे महाप्रलयामध्ये मत्स्याने नाव तारले हे लिहिलं, पण त्याला प्रकाश कोणी दिला आणि त्यांना प्रकाश कुठून आला याचा कोणी उल्लेख केलाय का? तपासून पहा. तर मत्स्य अवतार जो होता याच्या शरीरातून प्रकाश सूर्यासारखा प्रकाश पडायचा आणि त्या प्रकाशामध्ये नाव ऋषी सगळे राहत असत. आणि मत्स्य अवतारामध्ये जो एक सर्वात मोठी गोष्ट होती ती म्हणजे विद्युत प्रवाह. 1000 व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज एवढी शॉक बाहेर बसायचा. आता त्या नाव्याच्या आसपास विचित्र काही प्राणी समुद्रात येत असतील नष्ट करायला. ते मत्स्य अवतार जे होते भगवंताचा
तो काय करायचा, आपल्या शरीरात विद्युत प्रवाह निर्माण करायचा आणि तो विद्युत प्रवाह निर्माण केला की तो विद्युत प्रवाह आसपास येणारे सगळे प्राणी मारून टाकायचे, एका शिल्लक राहत नाही, शाक बसायचे, सगळे पळून जायचे. मग हे मत्स्यावतारामध्ये शक्ती होती. मग ती शक्ती मत्स्य, कच्छ, वरा, नरसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्णामध्ये आली. मग श्रीकृष्णाने ही शक्ती विकसित केली, प्रकाशमय शाक देण्याची किंवा करंट देण्याची. मग कृष्ण भगवंताच्या शरीरातून करंट शक्ती बाहेर पडली, त्यामुळे ही भुष्याची पोती अर्जुनाला दाखवलं, सगळे मरून गेलेले आहेत. हे विश्वरूप कृष्णाचं अत्यंत महत्वाचं आहे. सहस्र शीर्षा हा पुरुष परमेश्वर आहे आणि ती शक्ती जशीची तशी प्रत्येक अवतारात पुढे आलेली आहे. बहुधा अवतारात आली, आयुष्यात तत्व निर्माण झालं. कल्की अवतारात दुष्टांचा संहार करणे, सज्जनांचं कल्याण करणे, साधू संन्यासाला पक्का साधू, कच्चा साधू शोधून काढणे, अशा दिवशी ही शक्ती काम करते. तर हे सहज ऊर्जा आहे, ही ऊर्जा मग त्या मत्स्य अवतार जेवढा झाला, मग त्याचा पुरावा तुमच्याकडे काय आहे, दाखवून द्या. आहे ना पुरावा. समुद्रामध्ये काही समुद्रामध्ये असं काय मासे सापडतात की त्यांच्या शरीराचा प्रकाश पडतो, लाईट समुद्रामध्ये मोठी, आणि त्या प्रकाशामध्ये निर्णय प्राणी दिसतात, त्यांच्यावर ते भक्ष्य खातात. दुसरा मुद्दा असा आहे की तो मासा जो आहे त्या माशामध्ये 15 ते 20 व्होल्टेज एवढी शाक देण्याची ताकद आहे. कोणीतरी दुसरे प्राणी त्याच्यावर हल्ला करते तर तो मोठ्याने शाक देतो, म्हणजे शाक निर्माण करतो शरीरामध्ये, आणि त्यामुळे प्राणी जवळ आले शाक बसून पळून जातात किंवा मारतात. म्हणजे मत्स्य अवतारामध्ये जी क्रिया होती, म्हणजे शक्ती होती, ती शक्ती आता समुद्रामध्ये काय माशांच्या शरीरात आहे, पुरावा. तर सांगायचा मुद्दा असा आहे की भगवंत परमात्मा जो आहे त्याची भक्ती आपण केली पाहिजे. आता तुम्ही समजा अमंगळ खात असताना देवाची भक्ती देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही. भूतखेत जादूटोणा प्रसन्न तुमच्याकडून कधीच निघणार नाही, जोपर्यंत तुम्ही खाताय तो तुमच्या शरीरात राहणार. वरण भात आमटे खाणं तुम्हाला पितर प्रसन्न होणार, तिथं देव येणार नाही, पित्र तुमच्या कायम तुम्हाला मदत करणार, संपलं. फळं खाऊन दूध पिऊन जेव्हा राहतात तेव्हा तुमच्याकडे देव राहणार, पित्र आणि अमंगळ चेडे गोटे तुमच्या येणार नाहीत. जेव्हा फळाचा रस पिऊन तुम्ही राहता तेव्हा ब्रह्मस्थिती प्राप्त होईल. तेव्हा तुम्हाला जो खरा देव आहे तो पाहायचा असन तर फळांचा रस पिऊनच साधना करावी लागते. नारळाचं पाणी पिऊन साधना करावी लागते. काय काय लोकांनी केली, त्यांना अनुभव आला, साक्षात्कार झाला भगवंताचा. काय कायला प्रत्यक्ष, कायला स्वप्नात, कायला ध्यानात, असे दृष्टांत झाले. कुठली तरी वस्तू आहे म्हणून ती आपल्याला स्वप्नात का होईना दृष्टांत दिसते. कुठंच नसन तर कशी काय दिसन. याचं कारण असं आहे की दिसते. तर याचं कारण असं आहे की जे भगवंत परमात्म्याची पारंपरिक शक्ती आहे तर ती साधूंना परित्राण, साधूंचं संरक्षण करणे, सज्जनांचं संरक्षण करणे, आणि जी अमंगळ शक्ती आहे त्रास देणं त्या कमकुवत करणे किंवा नष्ट करून टाकणे त्यांचं काम. भगवंताने अर्जुनाला स्वरूप दाखवलं, आपल्या शरीराचा व्होल्टेज जागे केले. ते व्होल्टेज जागे झाल्यावर सगळे सैन्य जे कृष्णमय होते ते जगले, पांडव आणि काही थोडेफार, बाकी सगळे आपोआप नष्ट झाले. तेव्हा आता वस्तुस्थिती अशी आहे जगाची. वासुदेवे भगवती सत्वहृदय स्थिते, ज्यांच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष वासुदेवाचं वास्तव निर्माण होईल, परमेश्वराचं, तो वासुदेव कोणचा, ओम सहस्र शीर्ष हा पुरुष हा परमेश्वर. जेव्हा ज्याच्या शरीरामध्ये वाहील तोच फक्त विश्व पाहिन, परमेश्वर पाहिन, बाकी जग राहणार नाही, खटाखट उखडून जाणार आहे. कारण त्याचं भविष्य तसं भागवत पुराणात लिहिलं आहे. तर वासुदेव सतेशम प्रजा सविष्टते, वासुदेवे भगसत्व मृत्युहृदय स्थिते. परमेश्वर हृदयात आल्याशिवाय आपली हाडं काड मन किंवा मन शांत होत नाही. आता आपण आज विषय एक महत्त्वाचा सांगणार आहे की मनाचा काळीगाम काढणे. मनाचा काळीगाम काढणे, जगातल्या कुठल्याही दवाखान्यात कुठे मनाचा काळीगाम काढणारं मशीन तुम्हाला दिसलं नाही.
असलं कुठं तर सांगा. मनाचा कार्डिओग्राम काढणे त्याचा निर्णय करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आज. तर मनाचा कार्डिओग्राम काढायचा आहे. मन आता याचा संकल्प शिवसंकल्प असतो, हा ऋषी आहे. मन देवता आहे. त्रिष्टुप छंद दैव स्वर आहे. आणि हा छंद आहे त्रिष्टुप छंद 48 अक्षर संवेदना. मग या मनाकडं 100 अब्ज तंतू आहेत. नंतर 10,000 कोटी ज्या पेशी मेंदू आहेत त्यांचं करंट आहेत, जोडलेले आहेत. नंतर 36,000 मेंदूचे केंद्र आहेत. प्रत्येक केंद्राला 1,000 तंतू आहेत आणि त्या तंतूला बारीक बारीक तंतू आहेत. हे सगळे करंट मनाला जोडलेले आहेत. मग आपलं मन चंचल बनलं बा, वेडवाकड्या मार्गाला पळायला लागलं, दारू प्यायला लागलं, गांजा व्हायला लागलं, संकर्ष करायला लागलं, का करतो? सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी का बनतो? याचा आलेख कसा आहे जगामध्ये आपण प्रथमच आज सांगत आहोत. हा आलेख असा आहे बघा. हे V7 V6 व्होल्टेज नंबर V6 6 आणि त्रिष्टुप छंद दैव स्वर 48 संवेदना. आता ह्या संवेदना ज्या आहेत आपल्या मनामध्ये, हे जे मन आहे याचा आलेख आपण आता छंद आणि स्वराच्या पद्धतीने सिद्ध केलेला आहे, पाहिलेला आहे. जर समजा तुमचा व्होल्टेज 6 mm 10 mm असन, तर तुमच्या शरीरात जेवढ्या संवेदना, जेवढं ज्ञान पाहिजे तेवढं ज्ञान ईश्वराकडून आलेलं आहे, मनामध्ये ते निर्माण झालेलं आहे. आणि सगळ्या शरीराचं नियंत्रण मन बरोबर करू शकते 100%. कुठं काय सिरियस झालं असेल तर लगेच मनाला कळते असं झालं. सगळ्या कला, सगळ्या गोष्टी मनाला समजणार, मनामध्ये येणार, मनामध्ये त्याचे ध्वनी उमटणार, आपण बोलणार. तर जर समजा 5 mm आलं तर मन 50%च काम करतं, 100% काम करीत नाही. 50% ते तंतू जोडलेले आहेत आणि 50%च काम चालू आहे, बाकीचं काम बंद आहे. जर तुमचा व्होल्टेज नंबर 6 3 mm आला तर 30%च मन काम करणार, 70% मन काम करणार नाही. आळशी बनणार, तुम्ही घरी बसणार. आता काय म्हणतो हे माणूस काम करीत नाही, घरी बसतो, त्याला काही सुचत नाही, हा नेहमी मोबाईल पाहतो, तिकडं लक्ष देतो, अभ्यास करीत नाही, नोकरी करीत नाही, मोबाईलमध्ये त्याचं डोकं आहे. बायांचं आणि बाबाचं सगळं मोबाईलमध्ये, देवाकडे लक्षच नाही. का? तर तुमचा जो 6 नंबर व्होल्टेज आहे तो 6 mm झाला. म्हणजे याच्यामध्ये 60%च तुमचं लक्ष तुमच्या कार्यात चाललंय, 40% लक्ष त्या मोबाईलकडे. म्हणजे तुम्हाला 40% लहरी, दूषित लहरी येतात आणि फक्त 60% तुमचं मन काम करते. हा कार्डिओग्राम सांगतो तुमचं मन किती काम करतं, 60%. आणि 40% वायफट काम करतं, वाकडे तिकडे गप्पा मारतं. जर 5 mm आलं तर 50%च तुमचं मन काम करते, 50% वाकडे तिकडे गप्पा मारते. त्यामुळं मन हे सगळं पुरे काम करीत नाही. आता याच्यामध्ये पुढचा 6 नंबरचा व्होल्टेज अधिक आणि उणे आला. अधिक आणि उणे आला तर काय वेळा काम करणार का नाही करणार. आणि जेव्हा तो व्होल्टेज निगेटिव्ह होतो तेव्हा तो माणूस बसून राहतो, काम करीत नाही, नोकऱ्या सोडतो, धंदा पाणी मिळत नाही, बुद्धी चालत नाही, सगळं नसतं. मनच हिंमतच होत नाही काम करायची. हे करू का नको, ते करू का नको, का करू नको. थांब मी शेताला पाणी देतो बरं का, थोडा वेळ का बसला, जाऊ दे मरत जवळून जाऊ दे, मला काय घेणं नाही. पण धक्काच वापला तर त्याचा जो 6 नंबरचा व्होल्टेज आहे तो निगेटिव्ह झालेला आहे. ते मन निगेटिव्ह झालेलं आहे. म्हणजे मग पॉझिटिव्ह ऊर्जा नाही, निगेटिव्ह ऊर्जा आहे. त्यामुळं मग निराश होऊन तो काम करीत नाही, झोपला. तर आपल्या शरीरामध्ये नेहमी चढ उतार होतो. म्हणून मुद्दाम सांगितलं, जगाला सांगणं आहे की मनाचा कार्डिओग्राम कोणी काढाय का, कोणाला काढता आलेलाच नाही. म्हणजे चौकशी केली, मनाचा कार्डिओग्राम कोणालाच काढता आला नाही, त्याचं मशीन पण नाही म्हणे. पण आपल्याकडे आहे ना मशीन. व्होल्टेज नंबर 6 तो जर 6 mm आला, 10 mm आला तर आपल्याकडं
मन व्यवस्थित काम करणार तर तरी असणार. आता काही माणसं 12-12 तास काम करताना थकवा येत नाही. कारण का? तो त्यांचा तो मेंदू आहे, जे शरीरातले सगळे जे मेंदूतले घटक आहेत ते सगळे मनात जोडले गेलेले आहेत. त्यामुळे त्याला थकवा येत नाही. 24 तास काम करतो, झोपत नाही, बसतो, उत्साह वाटत नाही, उड्या मारून काम करतो. पण ज्याचा काळडिगाम 5 मध्ये आलाय तो व्यापारी असो, धंदेवाला असो, वकील, डॉक्टर, इंजिनियर कोणी असो, मोठे ऑफिसर असो, आमदार, खासदार असोत, ते जसं असा व्होल्टेज मनाला कमी होईल तसं त्याचं धैर्य खचून जात. आता माझ्याकडे काय लोक निवडणूक उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितलं आमची काय हिंमत मनात होतच नाही उभं राहायला, काय करावं. आम्ही म्हणतो पण तुमचा इशे काढा. आणि 6 नंबर व्होल्टेज पहा किती. आता ज्याचे 6 नंबर व्होल्टेज पॉझिटिव्ह असतील त्यांना जय मिळणार आहे, बाकीचे कमी होणार. प्रत्येकाचे पगार तुम्हाला पाहिजे. आता निवडून आलेल्या लोकांचे काही व्होल्टेज कसे पगार तुम्हाला कळण खरंच पॉवरफुल झाले. राजकारणी, पुढारी, लढणारे सैनिक हे सगळ्यांचे व्होल्टेज पॉवरफुल असतात. म्हणून त्यांची हिंमत चालते, कर्तव्य चालतं. नको त्या गोष्टीला जय मिळवतात आणि आपण असणाऱ्या गोष्टी नष्ट करतो. आता तुमचं मन आहे, तुम्हाला आहे जवळजवळ 2-3 कोटीची इस्टेट, 200-300 कोटीची इस्टेट आहे. आता आपलं काही काळजी नाही, आता खाऊन पण मजा करा असं तुम्ही म्हणणार आणि बसणार शांत. तेवढं तुमचं जे मन आहे 6 MM त्याचं व्होल्टेज मधलं ते मन 5 किंवा 6 MM आलेलं असतं. तेव्हा तुम्ही अशा भाषा बोलता. खावा पिवा मजा करून बैठो, बाकी कुछ नाही करणार. आयुष्यात फिरणे. पण जेव्हा तुम्ही श्रीमंत असून तुमचा व्होल्टेज जर 6 नंबरचा 6 ते 10 MM असेल तर तुम्ही सतत का धंदा पाणी करून पुढची इष्ट वाढीव चालतात. म्हणजे मागची खोडून खात नाही, पुढची चालतो. बापाची इष्टेट असेल तर ती तशीच ठेवून मुलगा आणखीन वाढवतो, त्याचं धैर्य तसं वाढतं. आणि जर बापाची इस्टेट आहे त्याची इस्टेट तो विकून खातो, याचं कारण का? कर्जबाजारी का होतो? त्याचं मन जे आहे ते हिंमत होऊन त्याला कुठला मार्ग सापडतच नाही पुढे जाण्याचा. कारण का? तर मानसिक स्थिती जे मेंदू आणि त्याचे जे कलम आहेत ते सगळे हृदयामध्ये बरोबर त्या मनात येत नाहीत. त्यामुळे मन काम करीत नाही. असा इतका अवघड कंडिशन आहे. मग मन आता हे आपलं 6 नंबरचं व्होल्टेज आहे. मग मन सुधारवण्याकरता काय केलं पाहिजे? त्रिशूप छंद दैव स्वराचा मंत्र 28 अक्षराचा मंत्र म्हटला पाहिजे. आता हा मंत्र आपल्याला काय सापडणार नाही पण व्याजाशिवाय, पण आपण त्यातल्या साधा मंत्र म्हणजे मुख्य मंत्र म्हणू शकतो. ओम भूम स्वाम अहम जनम तपम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 2 वेळा गायत्री म्हटल्यानंतर त्या 28 संवेदना निर्माण झाल्या. म्हणजे आपला या ठिकाणी अनुष्ट जो त्रिशूपचा दैव स्वर आहे तो आता मनाचं कार्य करायला लागलेला आहे. आणि मग आपलं मन पॉवरफुल बनलं. म्हणून मनाची ताकद वाढवण्याकरता, मनाची अफाट शक्ती मिळवण्याकरता तुम्हाला दररोज गायत्री मंत्र म्हणणे आवश्यक आहे. तसं जर म्हटलं नाही तर तुमचे जीवन विस्कळीत होणार आहे, तुम्हाला यश मिळणार नाही आणि तुमचं ऐश्वर्य पण वाढणार नाही. हा मात्र मुद्दा. होम हवन करणे, गायत्री मंत्र सिद्धी मिळवणे, आपले सगळे व्होल्टेज सुधारून घेणे. तर मनाचा व्होल्टेज आता तुम्हाला सांगितलाय, थोडक्यात सांगितलं, ज्या सांगायला वेळ नाही. आता पुढच्याकडं हे मनाचं व्होल्टेज जेव्हा सुधरण तेव्हा आपल्या शरीरात जे अवयव शरीरातले ते काम करायला लागतात. तसं ते काम करू शकत नाही. तेव्हा आता आपण आज अस्थी म्हणजे हाडं कशी निर्माण होतात, ती कुजतात कशी, त्याचा परिणाम काय होतो याच्यावर थोडंसं विवेचन मनाच्या मार्फत करणार आहे. तर ते आता या ठिकाणी पाहू. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता या ठिकाणी हस्ती म्हणजे आपल्या शरीरातली सगळे हाडं कसे वाढतात, ते कसे कुजतात, त्यांचा नाश कसा होतो याच्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यात थोडक्यात आपण पाहणार आहोत. त्याचा ऋषी आहे अथर्वा आणि देवता आहे बृहस्पती. रामा कृष्णा ही याची देवता असून अनुष्टुप छंद आणि गांधार स्वरा म्हणजे व्होल्टेज नंबर 3 हे हाडं वाढवण्याचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे. तर त्याचा मंत्र आपण थोडक्यात पाहू, सगळं पाहायला आपला वेळ नाही. ओम अस्ति दश्यम शिखिलासस्यम तनुर्दस्य च यत त्वचिम दृष्टा कुतस्य ब्रह्मणा लक्ष्यमहं श्वेतमणिनाशनम. आता हे झालं. आता याचा अर्थ आपण पाहणार आहोत, मग पुढची चर्चा करू. याचा अर्थ सांगणे पण लय अवघड आहे. अस्थिपर्यंत दृढमूळ झालेला रोग नष्ट करणाऱ्या हे निलिओ औषधे तू रुग्ण शरीराचे दूषण आणि पांढरेपणा पूर्णतः नष्ट कर. आता एक क्षयरोग महारोग कसा होतो हे सांगितलंय. आता हा रोग नष्ट होण्याकरता 3 नंबरचा व्होल्टेज आपला पाहायचा. आता या ठिकाणी हा जो महारोग आहे, रुग्ण रामकृष्ण नावाच्या वनस्पती आहेत आणि व्होल्टेज नंबर 3 हा जर पॉझिटिव्ह असेल 10 mm 6 mm ते 10 mm जर आपली कुठली हाडं कुजणार नाहीत, उलट ते कुजलेली हाडे नव तयार होतात. एका व्यक्तीचे पाठीचे 12 मणके कुजले आणि सांगितलं आता जमणार नाही, 30-35 हजारला 30-35 लाख रुपये गेले पण ते नीट होणार नाही. आपल्या आश्रमात आल्यानंतर मी म्हणलो काय करू नका, तुम्ही येत जा, फक्त तुमचा ECG दाखवा. तो ECG पाहिल्यानंतर 3 नंबर पूर्णपणे 2 किंवा 0 अवस्थेमध्ये होता. म्हणजे हे सगळं मणके कुजायचं कारण हे तुमचे 3 नंबरचं व्होल्टेज परिपूर्ण कमकुवत झालेलं आहे. इथं शिल्लक नाही म्हणून हाडं कुजली, तुमची पाठीचे मणके कुजलेत. मग हे दुरुस्त करण्याकरता तुम्ही सोमरस प्यायचा, फळांचा रस आणि मंत्र जपायचा. ते अनुष्टुप छंद गांधार स्वर आहे. याचे स्पंदन क्रिया आहे 32 32 96 24 32 96 24 96 म्हणजे अशा दृष्टीने या ठिकाणी आपण आता 4 वेळा गायत्री मंत्र जपलो की अनुष्टुप छंदाच्या लहरी शरीरात बरोबर काम करू शकतात. ओम भूम स्वा ओम महा ओम जना ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असे एवढा 4 वेळा 32 96 24 96 म्हणजे या 4 वेळा जेव्हा गायत्री जपलो तेव्हा इथं अनुष्टुप छंद आणि गांधार स्वराच्या ज्या लहरी आहेत त्याबरोबर जशा तशा आल्या. 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते पाठीमागचे 12 मणके जसे तसे नवे तयार झाले.
जसेचे तसे तयार झाले. सोमरस प्यायचा, हा मंत्र ऐकायचा, तो जसाचे तसा तयार झाले. ते मणके मग डॉक्टरकडे नेऊन तपासले. मग ते डॉक्टरने सांगितलं आता काय औषध घेऊ नका, मणके व्यवस्थित वाढलेले आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की माणसाची हाडं आहेत, ती हाडे कोणापासून तयार होतात? अनुष्टुप, छंद, गांधार, स्वर याच्या ह्या हाडं तयार होण्याकरता 100 अब्ज तंतू, नंतर 36,000 10,000 कोटी जीवपेशी म्हणजे नंतर 36,000 केंद्र, त्यांचे 1,000 तंतू, उपतंतू, हे सगळ्या लहरी, त्या सगळ्या शास्त्र, सगळं एकवटून जेव्हा आपल्या हाडा शरीरात येतील तेव्हा हाडं बनायला लागतात. नवी हाडं तयार होतात, दात तयार होते, मेंदूची कवटी तयार होते. कारण हाडं नष्ट कशी होतात? हाडं वाकडी होतात, कारण ते PPM नावा जो घटक आहे तो कमी होतो, आणि तो कमी झाल्यानंतर तुमची हाडं वाकडी होतात. वाकडी झाल्यानंतर तुमचा देवधर्म थांबला, आजारपणा वाढला. त्याच्याकरता ठराविक त्याला पण मंत्र हाच म्हणायचा, पण त्याला जो सोमरस आहे तो आंबा, केळी, सफरचंद आणि संत्रा हा सोमरस याला महत्वाचा आहे. आणि त्याच्या सोबतीला काकडी. या 5 वस्तूपैकी एक वस्तू जरी तुम्ही दररोज सतत खाल्ली तरी तुमची हाडं जी आहेत कमकुवत, ती थोडी 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 बळकट होतात. फार दिवस लागतात, लगेच नाही होत. 6 महिने, वर्ष, 2 वर्षांची हाडं जशी तशी तयार होऊ शकतात. कारण PPM हा जर शरीरात कमी झाला तर तुमचा समजा करंगळी आहे किंवा माकड आहे, करंगळी आहे तर करंगळीचं बोट वाकडं होणार. PPM कमी झाले की हाडं वाकडी होणार. आणि त्याच्यानंतर तुमचा जो ECG आहे, व्होल्टेज नंबर 3, तो जर 3 किंवा 2 mm मळा तर तुमच्या हाताची बोट हाडं कुजायला लागणार. तुम्हाला महारोग, क्षयरोग, महारोग व्हायला लागणार. आणि महारोग झाल्यानंतर तो मनुष्य नीट होऊ शकत नाही. माझ्याकडे बरेच महारोगी आले होते, म्हणजे महाराज आम्हाला पण नीट व्हायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं बा तुमची हाडं जळून गेली, आता ते नवीन होणे शक्य नाही, पण प्रयत्नांती परमेश्वर. मग त्यांना सांगितलं बा दर 6 महिने एकदा किंवा 15 एकदा येत जा. आले मधून मधून. मग त्यांना सांगितलं बा तुम्ही आंबा, केळी, सफरचंद आणि संत्रा आणि काकडी ह्या 5 पैकी एक वस्तू रोज खायची. सोमरस पेत जा, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा सोमरस. मग पुढं काय झालं की त्या रोग्यांची कुजून गेलेली हाडं थोडी थोडी वाढली, पण रोग थांबला, म्हणजे नीट झाली ती माणसं. कारण का? त्याचं कारण असं आहे, संवेदना आहे. संवेदना या लहरीमध्ये आहेत. आता एखादा विद्वान कोणी पंडित असन, दवी संपय सतत वाचित असन, आणि त्याच्या भोवतीवर कोण येऊन बसला तर त्याच्या हातातले रोग हटते ऑटोमॅटिक. काय सांगायची गरज नाही. सूर्यवळचा पुन्हा अंधार नष्ट होतो, त्या पुन्हा आपला एक मनुष्य संपूर्ण जगाचं कल्याण करू शकतो. मात्र त्यांनी फळं खाल्ली पाहिजे, दूध प्यायला पाहिजे, आणि गायत्री मंत्र किंवा वेदातल्या मंत्राचं त्याने संपर्क साधून हे कार्य सुरू केलं पाहिजे. हे केल्यानंतर मग त्याची ती हाडं नवी बांधतात. नंतर काही गरोदर स्त्रिया असतात, त्यांच्या मुलांना कधी हातपाय हाडच नसतात किंवा पिलो झाला आतच. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की हाडाकरता जे घटक पाहिजेत शरीरात जायला छंदामार्फत, त्या जातच नाही, त्या मुलाला मिळतच नाही. त्यामुळे मुलगा जरी जन्म वाढलं तर त्याची हाडं कमकुवत असतात, ढिसूळ असतात. कारण त्या गरोदर स्त्रीचा व्होल्टेज नंबर 3 पॉझिटिव्ह पाहिजे. तो जर 6-10 mm असन तर तिला जन्माला येणार जे बाळ असन त्याची हाडं त्याला शरीरामध्ये मजबूत आहेत, धोका नाही. आणि जर वाटला धोका तर केळी सोडून आंबा,
नंतर सफरचंद, नंतर संत्रा आणि काकडी खायला हरकत नाही. कारण गरोदर स्त्रियांना डॉक्टर फळं खायला सांगतात. कारण का फळामध्ये जे घटक आहेत, ते छंद आहेत, ते छंद आत उमटतात आणि ते पूर्ण वाढले म्हणजे तो गुण येतो. मग तो आपल्या शरीराबाहेर चोकाप होतात. आता ही शरीराला संतती होते 3 नंबरचा व्होल्टेज, आणि हा 3 नंबर व्होल्टेज जो आहे तो स्त्रीचा नाळ जो आहे त्या मुलाचा, त्या नाळा 3 व्होल्टेज स्त्रीचा जर 6 ते 10 असेल तर त्या मुलाला, गर्भाशयातल्या मुलाला रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आहे, तो नष्ट होत नाही, त्याचा रक्तगट बदलत नाही. बऱ्याच स्त्रिया मुलांचे रक्तगट बदलून ते आत मारतात. परंतु या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, वेद संशोधन, त्या स्त्रीचा 3 नंबरचा व्होल्टेज 6 ते 10 आला तर त्या मुलाचा रक्तगट बदलत नाही, तिच्या आईला धरूनच तो रक्तगट तिथं आत तयार होतो. आणि जर समजा तो 3 किंवा 2 आला तर त्या मुलाचा रक्तगट बदलतो. उदाहरणार्थ मुलं बाईचा रक्तगट AB आहे आणि त्या मुलाचा रक्तगट आतमध्ये A आहे, त्या दोघांचे एकमेकांशी जमत नाही. श्रीकुणिया रक्त जे आहे तर रक्तगट जो आहे मुलाचा, त्याच्यामध्ये दोष तयार होतो आणि ते मरतं पोटात, नष्ट होतं. पण डॉक्टर उपचार केल्यावर त्याला फायदा मिळतो, नाही असं नाही. परंतु अशी गोष्ट आहे. मग तुमच्या शरीरात 3 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो 6 ते 10 असला तर त्या बाईचा मुलगा गळून पडत नाही, ती व्यवस्थित जन्माला येतं. बुद्धिमत्ता, दात, हाडं सगळे मजबूत असतात. आता काय मूल झाल्यावर त्यांना पिंजऱ्यात ठेवावं लागते, पेटीत काचेच्या. का तर त्या स्त्रीचा व्होल्टेजमुळे 3. माझी एक स्त्री आली, म्हणले बाबा आमचं पोरग ते झालेच संतती पण काचेत ठेवलंय ना तू. म्हणजे त्या बाईचा व्होल्टेज मला काढून ECG काढून आणा. मग ते आणला डॉक्टर काढून, मला दाखवला. मी म्हणलं याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की हा व्होल्टेज ना 5 आहे, त्यामुळे ह्या मुलाची हाडं ना 50% वाढलेली आहेत. मग हे तुम्ही याच्याकरता त्याला काचेमध्ये ठेवा, डॉक्टर येईलच करा. मग डॉक्टरने त्याला म्हणजे त्या मुलाचा रक्तगट त्याला अनुसरून ते औषध दिल्यानंतर त्याची वाढ झाली. म्हणजे विज्ञानामध्ये जे सांगितलं ते व्याधात सांगितलं, पण व्याधात अतिशय महत्त्वाचं सांगितलं की पोटातला जो मुलगा आहे त्याचा काळजीगाम कसा काढायचा, त्याची बॉडी व्यवस्थित आहे का नाही कशी पाहायची. काही वेळाला स्त्रियांना मुलंच होत नाही, संतती होत नाही, आणि मग संवाद माझ्या 2-3 हजार 1,500 असे केसेस आहेत होत्या की त्यांचा 3 नंबरचा व्होल्टेज कमी असायचा, त्यामुळे गळून जाणे, पळून किंवा होणं राहणे. पण जेव्हा 3 नंबरचा व्होल्टेज 6 ते 10 आला तेव्हा त्यांना संतती झाली उत्कृष्ट प्रकारची. तर हा आपला जो सिद्धांत आहे तर हस्ती म्हणजे हाडं, हाडाचा पिंजरा जर व्यवस्थित निर्माण झाला तर तुमचं शरीर व्यवस्थित. हाडं जर व्यवस्थित नसतील तर कुठं तुमचं शरीर व्यवस्थित राहणार आहे. आणि याच्याकरता हे काय लगेच तयार होत नाही, याला जवळजवळ 6 महिने 12 महिने बरेच दिवस लागतात सर्व व्हायला. दररोज तुम्ही काकडी खाल्ली तर तुमचं शरीरातलं रक्त, नंतर शिरा हे सगळं व्यवस्थित चालतात. आता उदाहरणार्थ ते बारीक पोरग पोटात आहे आणि ते 3 आलं तर त्याची शिरा बारीक झाल्या शरीरातल्या, म्हणजे बारीक शिरा झाल्या आणि रक्त पुरवठा त्याला पुरवठा होत नाही व्यवस्थित. त्या मातेचं जर समजा व्होल्टेज 3 नंबरचा 6 ते 10 असेल तर पोटात गर्भातल्या मुलाचं रक्त पुरवठा व्यवस्थित होतोय, त्याची बॉडी व्यवस्थित आहे आणि ते काय काळजी करायचं कारण नाही, आणि ते व्यवस्थित आयुष्यभर व्यवस्थित जगणार आहे. त्याची बॉडी, हृदय, फुफ्फुस सगळे व्यवस्थित वाढतात. याच्याकरता प्रत्येकाने आपला रक्तगट कोणता होता तेव्हा मागं तो पाहायचा. गरज झाल्या स्त्रीने परत आपला रक्तगट चेक करून तो तपासून पाहायचा. त्याच्यात जर बदल झाला असेल तर पुढची परिस्थिती कठीण असते.
ते डॉक्टरकडून किंवा धर्मातून आता त्याचा अभ्यास नसल्याने सांगता येत नाही कोणाला. तर व्होल्टेज नंबर 3 वर जोर द्यायचा आणि तो दुरुस्त करून डॉक्टरकडून किंवा तुम्ही अभिषेक करून सुधरू शकता. तुमचा एकतर ए बी असेल तर गणपतीचा अभिषेक करणे, ओ असेल तर विष्णूचा अभिषेक करणे, ए असेल तर शंकराचा अभिषेक करणे, वी असल्यानंतर सूर्याचा अभिषेक करून यात दुरुस्ती करता येते. नाही अशी नाही. त्याच्याकरता हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहिला आहे की बारीक मुलं पोटात आहे त्याचं ECG काढायचा आहे आणि तो जन्माला आलाय 2 महिन्याचा त्याचा ECG पाहायचा किंवा ते लगेच राहिलंय 2 महिन्याचं तर त्याचा ECG पाहायचा आहे. तर डॉक्टर 3-4 महिन्यानंतर त्याची तपासणी करतो. ते व्याधामध्ये राहिल्यानंतर किंवा राहण्याच्या अगोदर त्या स्त्रीचा आणि त्या पतीचा तिच्या 3 नंबरचा व्होल्टेज पाहिला जातो. ऋषीमुनीचा हा अभ्यास होता. छंदावर मंत्र म्हणायचे, छंद अनुष्ठुप छंद गांधार स्वराचा मंत्र म्हणायचे, म्हणजे 32 अक्षराचा मंत्र म्हणायचे आणि त्या मंत्राप्रमाणे त्या शरीराची बॉडीची दुरुस्ती व्हायची, शरीराची, त्या स्त्रीच्या पुरुषांची, आणि मग त्यांना होणारी देवावतारिक संतती निर्माण व्हायची. फक्त त्याच्यामध्ये जास्त जोर फळावर दिलेला आहे. विज्ञान पण फळावर जोर देते, वेदात पण सोमरसावर जोर दिलेला आहे. म्हणून नारळाचं पाणी जास्त पिणे, आमरस पिणे, उसा रस पिणे, फळांचा रस ज्यूस पिणे याच्यावर भर दिला तर तुम्हाला जरी संतती होणार नाही असं लिहून रिपोर्ट दिला असला तरी झाल्याशिवाय राहत नाही. कारण का तर तुमचा 3 नंबरचा व्होल्टेज तो 6 mm ते 10 mm आला तर तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सहज सुटतात. तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती मिळवा किंवा आपल्या आश्रमाला माहिती दाखवा, तुम्हाला सल्ला दिला जाईल. ओम स्वयंभू श्री विश्वराजा श्री अमृत मंत्रेश्वर कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा अनुसया माता की जय, अतुल सिंह की जय, साधु संतन की जय, ऋषि मुनि की जय, देव धर्म सर्व देव देवता की जय, साधु संतन की जय, धर्म की जय हो. हरि ओम दत्त ओम शांत. साधक हो श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराजांची ही वेदांवरील प्रवचने अमूल्य असून भौतिक, दैविक व आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे हे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हरि ओम दत्त.